नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटामध्ये आमदार अमोल खताळ यांनी झंझावाती दौरा केल्याचं बघायला मिळालंय. या दौऱ्यामध्ये आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते विविध गावांमध्ये विविध विकास कामांच्या भूमिपूजनासह लोकार्पण करण्यात आले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान आमदार अमोल खताळ यांनी गिरेवाडी येथे भाषण केलं. या भाषणात त्यांनी साकूर पठार भागात दादागिरी करून दहशत निर्माण करणाऱ्या अक्कांचा बंदोबस्त करण्याचा थेट इशारा दिलाय. यावेळी आमदार अमोल खताळ नेमकं काय म्हणाले ते बघूयात. आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यावेळेस आपल्या संगमनेरला कुठली सत्ता नव्हती, नेहमी संघर्ष करत होतो आपण, त्यावेळेस आपल्या बरोबर राहिलेले ज्यांनी पालकत्व घेतलं ते राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत. त्यामुळं जी अडचण होती का जिल्ह्यापर्यंत आपले नेते होते, सरकार आपल्या विचाराचं होतं, पण संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन होत नव्हतं. संगमनेरचा आमदार आपला नव्हता. आता तुमच्या घरातला आमदार झाल्यामुळं या पुढील कालावधीमध्ये जो विकास थांबलाय, या विकासाला पुढे नेण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती, डिसेंबरमध्ये बऱ्याचशा ग्रामपंचायतींची सुद्धा निवडणूक आहे. त्यामध्ये तुम्ही कुठल्याही भीतीला दबावाला बळी न पडता निश्चित महायुतीच्या मागे उभे राहून शिवसेना महायुतीचा भगवा झेंडा आपल्याला फडकावण्याचं काम या माध्यमातून करायचं आहे. काळजी करू नका. मामानी ज्या पद्धतीने स्वाभिमानाने निर्णय घेतला, कोणासाठी घेतला? तुमच्यासाठी घेतला, तुमच्या मुलांसाठी घेतला, तुमच्या पिढीसाठी घेतला का विकास झाला पाहिजे. आणि जर विकास करायचा असेल तर तुम्ही काळजी करू नका. या साकूर पठार भागातले जे काही आका आहेत यांचा बंदोबस्त मी चांगल्या पद्धतीने करणार आहे. यांचे जेवढे अवैध धंदे चालू आहेत ते सगळ्या अवैध धंद्यांवरती आम्ही माहिती घेतोय. त्या माध्यमातून जी दादागिरी दहशत चालती ही संगमनेरमध्ये मतदारसंघामध्ये माझ्या तर अजिबात चालून देणार नाही. कुठल्याही निरपराध व्यक्तीवरती जर कोणी अन्याय केला तर त्यांना गाठ माझ्याशी आहे. जर त्यांना अनुभव नसेल तर त्यांनी ज्या नेत्याचा त्यांचा आपण पराभव केला त्याला खासगीत भेटून जर माहिती घेतली तर त्यांना अमोल खताळ काय आहे आणि कुठपर्यंत पोहोचलाय याचा अंदाज येईल. त्यामुळं अजिबात घाबरू नका. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा भीती दहशतीला जुमानू नका. तुम्ही स्वाभिमानी लोक आहात. निश्चित मला खात्री आहे का पुढच्या वेळेस विरोधकांना आपल्या वाडी वस्तीवरती बूथ लावायला सुद्धा माणसं मिळणार नाही. अशी परिस्थिती विकास कामं करून आपण पुढील कालावधीमध्ये निर्माण करूया. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, साकूर. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.